नमस्कार. आजच्या भागामध्ये आपण बघूया. इथे रागिनी आता भूमीला म्हणत असते, की भूमीच्या कृपेमुळे आता मी घरी आहे ना, ऑफिसमधून मी आता सुट्टी घेतलेली आहे. तेव्हा भूमी तिच्याकडे बघायला लागते. तेव्हा रागिनी म्हणते, "अगं भूमी, मस्करी केली मी तुझं कौतुकच करते. म्हणजे माझ्या काळजीपोटीच तुम्ही दोघांनी हा निर्णय घेतलाय ना, म्हणून तर आता मी काम वगैरे काहीच करत नाहीये. मी आता ऑफिसमधून सुट्टी घेतलेली आहे," असं रागिनी म्हणते. तरी ते रागिनीला आता भूमीचा राग आलेला असतो, कारण तिला असं वाटत असतं की तिनेच आकाशला सांगितलं की ऑफिसचा ताबा घ्यायला आणि मला ऑफिसपासून दूर ठेवायला. तेव्हा इकडे आता माझं ओझं हलकं केले असं रागिनी म्हणाल्यानंतर इथे आई म्हणत असतात की रागिनी, अजून थोडा वेळ थांब, अजून मी तुझं ओझं हलकं करणार आहे. तेव्हा रागिनी म्हणते, म्हणजे? तेव्हा इथे आई म्हणत असतात, नाही, एवढं काळजी करण्यासारखं काही नाही आहे. तू शांतपणे नाश्ता कर ना, चहा घे, तू, मी तुला सांगते. मी सुद्धा एक महत्त्वाचा निर्णय घेतलाय. तेव्हा इथे रागिनी म्हणत असते की आई, तू काय निर्णय घेतलाय सांग ना मला, त्याशिवाय मला चैन नाही पडणार. तुला काय बोलायचं आहे? तेव्हा इथे आई म्हणतात, बरं ठीक आहे, ये तू माझ्याबरोबर. भूमी, तू सुद्धा ये माझ्याबरोबर. आज मी जो निर्णय घेतलाय तो तुम्हाला सगळ्यांना सांगते. तेव्हा इथे रागिनी आपल्या मनामध्ये म्हणत असते की आईने असा कुठला निर्णय घेतलेला आहे, तिला काय सांगायचं आम्हाला सगळ्यांना, आणि भूमीला का बोलवते ती? तेव्हा इकडे आता आई म्हणत असतात की रागिनी, तू आत्तापर्यंत हे घर खूपच जास्त ताकदीने सांभाळलंस, खूप केलेस तू या घरासाठी, घरातल्या माणसांसाठी. तेव्हा रागिनी म्हणते, आई अगं असं काय बोलतेस तू अचानक? तेव्हा इथे आई म्हणत असतात, अगं आता आकाशचे आई वडील गेल्यापासून तू या घराचा ताबा घेतला होतास आणि हे घर अगदी उत्तमरित्या सांभाळलं सुद्धा. पण आता या जबाबदारीतून मी तुला मोकळं करणार आहे. म्हणजे आपल्याला सुयोग्य उत्तराधिकारी मिळाला की आपण त्याच्याकडे सगळ्या जबाबदाऱ्या द्यायच्या आणि त्या जबाबदारीतून आपण मोकळं व्हायचं. तेव्हा इथे रागिनी म्हणत असते, म्हणजे? तेव्हा आई म्हणत असतात की रागिनी, त्या चाव्या आता तू माझ्याकडे दे आणि त्या चाव्या मी भूमीकडे स्वतःच्या हाताने देणार आहे. आता भूमी हे घर अगदी व्यवस्थित सांभाळेल. तू आत्तापर्यंत खूप काही केलंस, पण आता मला तुझ्यासुद्धा तब्येतीची काळजी आहे ना, तेव्हा तुला आता या जबाबदारीतून मोकळं करते आणि ही जबाबदारी आता मी भूमीकडे देते. कारण भूमीसुद्धा आता या घरची सून आहे आणि आता तिने सुद्धा या घराची जबाबदारी व्यवस्थित घेतली पाहिजे ना. तेव्हा इथे आई म्हणत असतात की आता या घराची संपूर्ण जबाबदारी मी आता भूमीवरती देणार आहे. तेव्हा इथे आता त्या चाव्या रागिनीकडून आता आई घेऊन भूमीकडे देत असतात. तेव्हा भूमी म्हणते, नाही आजी नको, म्हणजे बघा ना, मी अजून लहान आहे, आत्ताच या घरामध्ये आली आहे, या चाव्या तुमच्याकडेच राहू दे, मला तुमच्या आणि आत्यांच्या मार्गदर्शनाखालीच राहू दे ना, मला खूप काही शिकता येईल. तेव्हा इकडे आई म्हणत असतात, अगं असं काय करतेस तू भूमी, तू उत्तमरित्या हे घर सांभाळतेस, मी बघितलंय ना, तू जेव्हा इथे एम्प्लॉई म्हणून सुद्धा होतीस आणि त्यानंतर सुद्धा आपलं घर तू नीटच सांभाळलेलं आहेस. त्याच्यामुळे ही जबाबदारी मी तुझ्यावरती देते आणि माझा विश्वास आहे तुझ्यावरती आणि खात्रीसुद्धा आहे की तू हे घर अगदी व्यवस्थितरित्या सांभाळशील. तेव्हा इथे भूमी म्हणत असते, पण आजी, हे घर सांभाळायला मी अजून तेवढी सक्षम आहे असं मला वाटत नाही. तेव्हा इथे आई म्हणतात, मला विचार ना, तू हे घर अगदी उत्तमरित्या सांभाळशील बाळा, घे ना या चाव्या घे. तेव्हा इथे पौर्णिमा म्हणत असते, पण आजी तुम्ही अचानक सगळ्या चाव्या भूमिताईकडे कशा काय देताय? तेव्हा इथे आजी आता तिच्याकडे रागाने बघायला लागतात आणि इथे आई म्हणत असतात की भूमी, अगं तू महाजनांची सून आहेस, त्याच्यामुळे आता तुझ्या सासू सासऱ्यांनंतर या घरावरती जर कुणाचा अधिकार आहे तर तो तुझा आहे आणि म्हणूनच या चाव्या मी तुला देते. त्याच्यामध्ये संकोच करू नकोस, हे घे, ह्या चाव्या तुझ्याकडे घे. तेव्हा रागिनी आता इथे लगेचच आईचा हात पकडते आणि म्हणत असते की आई, तुला जर राग येणार नसेल तर एक गोष्ट बोलू का? तेव्हा इथे आई म्हणतात, बोल ना. तेवढ्यातच इथे आता रागिनी म्हणत असते, आई, ह्या चाव्या तू लगेच भूमीकडे का देतेस? तेव्हा आई म्हणतात, कारण तो भूमीचा मान आहे, ती या घरची सून आहे, आकाशची बायको आहे, मग आता ह्या सगळे अधिकार हक्क तिच्याकडे द्यायला नकोत का? तेव्हा इथे रागिनी म्हणते, आई एक मिनिट, मला काय बोलायचं आहे ते ऐकून तरी घे ना. तेव्हा इथे आई म्हणतात, काय बोलायचं आहे तुला? तेव्हा भूमी म्हणत असते की आत्या, तुम्हाला काय बोलायचं आहे ते निसंकोचपणे बोला. तेव्हा रागिनी म्हणत असते, हे बघ आई, आता ह्या चाव्या तू माझ्याकडे दिल्यास, पण सहजरित्या दिल्यास का? आधी या चाव्या वहिनीकडे होत्या, वहिनी गेल्यानंतर मग तू ह्या चाव्या माझ्याकडे दिल्यास, पण सहजरित्या दिल्यास का? मी पदोपदी स्वतःला सिद्ध केलं ना, किती परीक्षा दिल्या, स्वतःला सिद्ध करत गेले आणि त्यानंतरच तू ह्या चाव्या माझ्या हातात दिल्या होत्यास. तू विसरलेस का? मग आता वहिनीने सुद्धा या चाव्यांसाठी स्वतःला सिद्ध केलं होतं आणि मी सुद्धा या चाव्यांसाठी स्वतःला सिद्ध केलं. मग भूमीने सुद्धा स्वतःला सिद्ध करायला हवंय ना, म्हणजे भूमीला असं वाटायला नको की हे सगळं तिला आयतं मिळालेलं आहे आणि मला माहिती आहे की भूमीला आयतं मिळालेलं काहीच आवडणार नाही आहे, हो की नाही भूमी? तेव्हा भूमी म्हणते, अगदी बरोबर. तेव्हा रागिनी म्हणते, जेव्हा भूमी त्या चाव्या आपल्या हातामध्ये घेईल
घेईल आणि जेव्हा त्या कमरेला लावून मिरवेल ना, तेव्हा तिलासुद्धा अभिमान वाटला पाहिजे की ह्या चाव्या तिच्याकडे आयत्या आलेल्या नाही आहेत, तर त्या मिळवण्यासाठी तिने परीक्षा दिलेली आहे. तिने सगळ्यांची मनं जिंकलेली आहेत आणि मानाने तिने त्या चाव्या स्वीकारल्या पाहिजे, असं मला तरी वाटतं. तेव्हा इकडे आता रागिनी म्हणत असते, भूमी मी बरोबर बोलते ना? तेव्हा भूमी म्हणते, आत्या तुम्ही अगदी बरोबर बोलताय, मला तुमचं म्हणणं पटतंय. तेव्हा इकडे रागिनी म्हणते, मग मला असं वाटते की भूमीने सुद्धा मी सांगेन तशी परीक्षा द्यावी, म्हणजे मी तिची परीक्षा घेईन आणि तिने स्वतःला सिद्ध करावं आणि मगच मानाने ह्या चाव्या घ्याव्या. मग मी स्वतःच्या हाताने तिला या चाव्या देईन, असं सुद्धा रागिनी म्हणते. तेव्हा इथे भूमी म्हणत असते की आजी आत्या अगदी बरोबर बोलतायत, मला सुद्धा ह्या चाव्या मानानेच हव्या आहेत, म्हणजे कुणी असं बोलायला नको की मी सगळं काही आयतं मिळवलेलं आहे. तेव्हा इथे रागिनी म्हणते की मी सुद्धा परीक्षा देईन, स्वतःला सिद्ध करेन आणि मगच मानाने ह्या चाव्या स्वीकारेन. तेव्हा रागिनी म्हणते की मला सुद्धा तुझ्याकडून हीच अपेक्षा आहे भूमी, उगाच तुला असं कोणी बोलायला नको की हे सगळं तुला आयतं मिळाले म्हणून. त्यानंतर इथे आता परीक्षा घेण्याची वेळ आलेली असते. तेव्हा इथे आजी म्हणत असतात की चला आता रागिनी काय तिला आता प्रश्न विचारणार आहे ते मला माहिती नाही, पण रागिनी प्रश्न जरा सोपे विचारा. माझ्या भूमीला असं वाटायला नको की तिचा इथे जाच होतोय, तिचा इथे सासुरवास होतोय. तेव्हा इथे आता भूमी 10वी शिकलेली आहे, असं सुद्धा आता पौर्णिमा म्हणते. तेव्हा वेदांगी म्हणते, काय भूमी फक्त 10वी शिकले का? तेव्हा मानसी म्हणते, हो, कारण ताईने स्वतःचं शिक्षण थांबवून आमचं शिक्षण पूर्ण करायला खूपच जास्त कष्ट घेतले, अख्खं घर सांभाळलं. पौर्णिमा हे नाही सांगितलंस तू? तेव्हा इकडे आता वेदांगी म्हणते, नाहीतर काय, कुठलाही विषय काय काढतेस आता? रागिनी म्हणते, ह्या पौर्णिमाला आहे ना कुठे काय बोलावं काहीच कळत नाही. तेव्हा आजी म्हणतात, जाऊ दे ना, आता त्या विषयावरती चर्चा करण्यात काही अर्थ आहे का? जे झालं ते झालं, आता आपण ह्या परीक्षेबद्दल बोलूया. तर इथे आकाश नाराज झालेला असतो. तेव्हा भूमी म्हणत असते, आकाश तू नको ना नाराज होस, हे बघ माझी परीक्षा घेऊ दे, माझी काहीच हरकत नाही आहे, मला उलट आवडेल परीक्षा द्यायला. आणि मग बघ ना, तुला असं आवडेल का की कुणी मला म्हणालेलं की हिने आयत्या ह्या चाव्या सांभाळायला घेतलेल्या आहेत, मी परीक्षा केली तर सून म्हणून कुठे कमी जास्त माझं कुठे चुकतं आहे, कुठे मायनस प्लस हे होतं हे मला कळेल ना. तेव्हा इथे आजी म्हणत असतात, बघितलंत माझी भूमी म्हणून मला खूप आवडते, म्हणजे ती तिच्यामध्ये काही चुका आहेत का त्या शोधण्याचा आता प्रयत्न करते. तेव्हा पौर्णिमा म्हणते, खरं तर आहे ना आम्हाला सुद्धा या परीक्षेमध्ये भाग घ्यायला हवा. ताई एकटीच का, कदाचित आम्ही सुद्धा तिच्यापेक्षा सरस ठरू शकतो ना. तेव्हा इकडे पौर्णिमा म्हणते की आम्हाला सुद्धा आता तुम्ही प्रश्न विचारा. तेव्हा इकडे मानसी म्हणते की नाही, मला ताईबरोबर अजिबात कॉम्पिटिशन करायची नाही आणि ती होऊ शकत नाही. ताई माझ्या बाबतीत प्रत्येक गोष्टीमध्ये सरस आहे. तेव्हा अथर्व म्हणतो, नाहीतर काय, कशाला हवे कॉम्पिटिशन वगैरे. तेव्हा इथे आजी म्हणत असतात, नाही मला असं वाटतंय की भूमीसोबत यांचं कॉम्पिटिशन झालं पाहिजे. तेव्हा भूमी म्हणते, नाहीतर काय, म्हणजे ही संधी फक्त माझ्या एकटीला कशाला ना, तुम्ही दोघीजणी माझ्या बहिणी आहात, आपण तिघीजणी या घरच्या सुना आहोत आणि मग आपण तिघांनी सुद्धा या स्पर्धेत भाग घेतला तर हेल्दी कॉम्पिटिशन होईल. मला सुद्धा असं वाटणार नाही की फक्त माझी एकटीची परीक्षा झाली, माझ्या बहिणींना काही त्याच्यामध्ये चान्स नाही मिळाला. तेव्हा रागिनी म्हणते, ठीक आहे, नंतर मी सांगेन काय परीक्षा द्यायची आहे ते. तर इकडे आता आकाश येतो आणि म्हणत असतो की आत्या हे सगळं काय आहे, ही परीक्षा वगैरे घ्यायची काही गरज आहे का? कारण तुला माहिती आहे ना डॉक्टरांनी काय सांगितलं आहे, भूमीच्या डोक्यावरती कुठल्याही प्रकारचा ताणतणाव येता कामा नये, असं डॉक्टरांनी आपल्याला सांगितलं आहे ना. ती परीक्षा म्हणून आता तिने जर कसलं बर्डन घेतलं तर. हे बघ आत्या, मी ना आजीला जाऊन सांगतो की ह्या चाव्या तुझ्याकडेच राहू दे, भूमीकडे देण्यासाठी तिला परीक्षा वगैरे द्यायला नको आहे. तेव्हा इकडे रागिनी म्हणत असते, आकाश काय बोलतोयस तू हे? अरे हे सगळं मी चाव्यांसाठी करते का? चाव्या काय मी आत्ता जाऊन देईन ना भूमीला, पण नंतर भूमीला असं वाटायला नको की तिने कष्ट करून ह्या चाव्या मिळवलेल्या नाही आहेत. तू बघितलंस ना तिला मागच्या वेळेला कशी चक्कर आली होती, ती पॅनिक झाली होती. अरे ती या घरामध्ये नवीन आहे, त्याच्यामुळे मला असं वाटते की आपण तिला रुळायला सुद्धा वेळ दिला पाहिजे ना. आणि हे बघ आकाश, आता भूमी या घरामध्ये एम्प्लॉई म्हणून आली होती, तिने उत्तमरित्या आपलं घर सांभाळलं होतं, पण तिला काय वाटतं, ती या घरामध्ये एम्प्लॉई म्हणून आली, महाजनांचा मोठा मुलगा तिच्या प्रेमात पडला, तिने त्याच्याबरोबर लग्न केलं, तिला असं वाटतं की सगळं तिला आयतंच मिळालं आहे ना. म्हणून मी तुला म्हणते की तिला ही परीक्षा देऊ दे, कारण जेव्हा ह्या चाव्या लावून ती कमरेला मिरवेल ना, तेव्हा तिला असं वाटलं पाहिजे अभिमानाने की ह्या चाव्या मी हक्काने मिळवलेल्या आहेत, स्वतःला सिद्ध करून मिळवलेल्या आहेत, आणि मग तिला त्या चाव्या वापरायला आणि त्या कॅरी करायला पण छान वाटेल. तेव्हा इकडे रागिनी म्हणत असते की आकाश मी हे सगळं भूमीच्या भल्यासाठी करते अरे. तेव्हा आकाश म्हणत असतो, आत्या खरंच तू बरोबर बोलतेस, म्हणजे मी तुझ्याजवळ असं बोलायला नको होतं, मी भूमीच्या काळजीपोटी हे सगळं बोललो होतो, पण याचा भूमीला उपयोगच होणार आहे. तेव्हा रागिनी म्हणते की तिला कसा याचा फायदा होतोय ना तेच मी बघते. चावे तर आता मी भूमीकडे जाऊ देणार नाहीये, कारण ऑफिस तर माझ्या ताब्यातून गेलेला आहे, मी घराचा ताबा भूमीकडे नाही जाऊ देणार.
त्यामुळे भूमी आता या परीक्षेमध्ये फेल झाली पाहिजे आणि त्यासाठी मी तिला आता असे प्रश्न विचारणार आहे की तिला त्याची उत्तरच येणार नाही आणि ती या परीक्षेत नापास होईल. तर पुढील भागामध्ये आपण बघूया, इथे रागिनी आता तिन्ही सुनांना 1000 रुपये देते आणि ती म्हणते की तुम्ही तिघींनी आता या 1000 रुपयांमध्ये तुम्हाला तुमची रूम भरवून टाकायची आहे, पूर्णपणे भरायची आहे. आता ते कशाने भरायचे तुमचं तुम्ही ठरवा. तर इथे आता भूमीने काही फोटोज वगैरे मागितलेले असतात, तर दादा घेऊन येतात आणि येत असताना जाता ते फोटोज वगैरे भिजून जातात. तेव्हा वेदांगी आपल्या मनामध्ये म्हणत असते की कोण जिंकले मला माहिती नाही, पण भूमी नक्कीच जिंकलेली नाही आहे मला माहिती आहे. तेव्हा इथे भूमी म्हणते की आता मी जिंकले की नाही जिंकले हे बघण्यासाठी तुम्ही आता रूममध्ये चला ना आणि मी सगळं बरोबर केले का ते सुद्धा मला सांगा. तेव्हा वेदांगी आता भूमीची रूम बघते आणि आश्चर्यचकित होते आणि आपल्या रूममध्ये येऊन आता आदळआपट करत असते. तेव्हा वेदांगी म्हणते एवढा हरवण्याचा प्रयत्न केला तरीसुद्धा ही भूमी जिंकली कशी? तेव्हा भूमी म्हणते कारण मी खरी आहे म्हणून मी जिंकले. वेदांगी तू माझ्याबरोबर असं का केलंस? तेव्हा इथे वेदांगी म्हणते काय केलं मी? तेव्हा भूमी म्हणते अच्छा आता हे सुद्धा मीच सांगायचं आहे.